मित्रांनो, सुजित आता पगोली ओढायला जात आहे. पाहू शकता तुम्ही, पगोली हलवत तर नाहीये, तरी पण हा जात आहे टुकत टुकत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज सकाळी गावी आलो आणि आज पहिल्यांदा खाजनात जायचा प्लॅन केलाय. चला तर मित्रांनो, ह्या आपल्या पगोल्या आहेत आणि इथे आपल्या इथे आता विशाल आणि निवास दोघे पण आलेत आणि हे ट्रॅप घेऊन आला विशाल. ते ट्रॅप कसे लावायचे ते तुम्हाला दाखवतो मी. आम्ही आता ट्रॅप लावणार आहोत. चल दे कशाला मरायला आला? ह्याच्यात टाक, जागा नाही. तर मित्रांनो, सकाळी गावी आलोय आणि आता इकडे हे बघा सर्व हिरवगार झालं. ह्या दिवाळी चालू आहे, तरी पण पाऊस काय अजून गेलेला नाही आहे. हे काय करताय? तर मित्रांनो, हे इकडं हे आपलं गाव आहे. इकडे हा एक खालून, हा दीपेचा येतो इकडून खालून. काय आहे, काय पडलाय? बॉम्ब लावलेला, सिगरेट बॉम्ब त्याच्यावर पडला. तर मित्रांनो, हे आपली आहे सावित्री नदी आणि आपल्याला ह्याच्या खाजनामध्ये जायचं आहे. ते दोघे जण गेलेत पुढे, मी जातोय पाठून हळूहळू. वैसा पगोल्याचं वजन जाम आहे भाई. डोक्यावर घेतल्यात पगोल्या आणि जातोय आता तिकडं खाजनामध्ये. तर मित्रांनो, आता खाजनात एंट्री करतोय आम्ही, आतमध्ये शिरतोय. ते दोघ जण पुढे गेलेत. पाणी आलाय का विशाल वर? हा, मग इकडून टाकत जाऊया का खाली? मग काय खाली जाऊया पुरा? मित्रांनो, हा पार आहे आपला आणि पारात आता आलो आम्ही पगोल्या टाकायला. छाताड एवढा पाणी, बापरे. इथं पगोली टाकायला सुरुवात केली आता. मरू देते. मित्रांनो, आता आम्ही आलो खाजनामध्ये इथे आणि आता पगोली टाकायला सुरुवात करतोय. पाण्याची बॉटल आणलीस तू? मी कायच नाही, तुमच्या घाईत आलो मी झाल्यानं. चल इथं बट. विशाल इथे पगोली टाकतो इथं. हा तोड, हा घे, नंतर चेंज करू. अरे ती पार्टी पण मध्ये गेली ती तिथं चिट्यावर लाव ना विशाल. दोन पाट्या मग त्यात कशा कचाड्यात, म्हणजे इकडे कसं जास्त कचाड आहे ना, कोणी येत नाही. मित्रांनो, विशाल इथे आता ट्रॅप लावतोय. हा लूज आहे. लूज आहे, बसत नाही काय बरोबर? बसतय की? गाड्यांचं वजन आहे त्या बसायला मजा नाही त्याचा. तुम्हाला काय जागा तो मंग्याचा तिकडे बसलाय. त्याची जागा घेतली आम्ही. टेन्शन मध्ये आहे.
बघा हा ट्रॅप आहे त्याच्या हातामध्ये. हा बघा इथे टाकतोय आता खाली. तो एकदा टाकून ठेवला ना की मग लास्ट पर्यंत जाईपर्यंत काढायचं नाही. त्याच्यामध्ये आपोआप खेकडे आतमध्ये शिरून नसतात, बाहेर यायला चान्स नसतो त्याच्यामध्ये. बघूयात किती खेकडे येत आहेत. आलं तर लेट असं, पण तिकडे गेलेलो पहिल्यांदा त्या साईडला, पण तिकडे सुद्धा दुसरे लोक आलेली पगोलीला, म्हणून आता परत इकडे या मोठा पार आमच्याकडे आहे तिकडे आलोय. मित्रांनो ट्रॅप टाकून सर्व झालेत, अजून आता 4 पगोल्या टाकायच्या बाकी आहेत. तर 4 पगोल्याला जागा करून त्या टाकायच्या आहेत. ते आता परत वरती जातोय तिकडे. तू घाबरतील एकट्या. विशालने सर्व ट्रॅप टाकलेले आहेत तिकडे. आता इकडे खाली आतमध्ये जाऊन नाही आता ना मी येणार परत. चला आता जाऊया वरती. वरती बघूया पगोल्या टाकलेले त्यांना खेकडे आलेले आहेत की नाही ते. अरे ये तर मित्रांनो सुजित आता पगोली ओढायला जात आहे. पाहू शकता तुम्ही, पगोली हलवत तर नाहीये, तरी पण हा जात आहे टुकत टुकत. मित्रांनो सर्व पगोल्या आणि ट्रॅप टाकून झालेल्या आहेत आणि आम्ही आता दिवाळीची मिठाई खातोय. विशालने आणलेली ती पाण्यात भिजवला नाही पुरी. पहिली पगोली निवास निवडली आणि ती खेकडा आलेला आहे मोठा आलेला आहे पहिला खेकडा. तर मित्रांनो खेकडी यायला आता सुरुवात झालेली आहे. विशालकडं. विशाल पिशवी तुझ्याकडे आहे ना? हा निवासच्या पाठी, तू तुझ्या पाठी आहे. दे माझ्याकडे ती पिशवी दे. तर मित्रांनो खेकडे यायला सुरुवात झालेली आहे. आता पहिला खेकडा आलेला आहे आपला. चला बघूया पुढे येत आहेत की नाही येत. सगळ्यांनी एक एक काढायला लागेल. हा नाही थांब ना आमची मित्रांनो आम्ही ट्रॅप टाकलेल्या ट्रॅप मध्ये हे बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे खेकडी येतात ती. आता बऱ्याच टाइमाने 2-3 फेऱ्याच्या नंतर उचलायला आलेलो आम्ही आणि आता हे बघा तुम्हाला दाखवतो. आता विशालने उचलला. हे बघा हा एक खेकडा इथं आहे, दुसरा खेकडा इथं आहे आणि हा तिसरा खेकडा. म्हणजे एकदम 3 खेकडे एका ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि घास दे. आता ते काढायला लागतील. ते खेकडे आतून हात घालून काढायला लागतील. त्या असंच येणार नाहीत ती. चला पकड चली विचार. चला अजून वरती पण आहेत. अजून तर मित्रांनो अजून वरती सुद्धा आहेत टाकले ट्रॅप टाकलेले आहेत. 3 ट्रॅप वरती आहेत, ते पण बघायचे आहेत आता. पकड तर बघूया येत आहेत का त्याच्यामध्ये. हे बघा भाई विशाल आता काढतोय खेकडे आतून, दाखवतोय. हे बघा त्यांना आतल्या टाही लाव, टाल लाव. असा असा पकड ना, असा पकड ना, असा पकड. हा असा. आणि आता आतमध्ये टाल लाव. काढ माझ्याकडे ते, तू आतला पकड. आला एक खेकडा बाहेर आलेला आहे. हा बघा माझ्याकडे तू दाखवतो. थांब ते खाली ठेव. हा बघा केवढा आहे बघा खेकडा. साईज बघू शकता तुम्ही. हे बघा ठीक आहे. मस्त खेकडा आलेला आहे. खाली ठेव. खाली ठेव. हा बघ हा बघ बघा हे बघा असं आतमध्ये हात धरून पकडावं लागतं. त्याच्यामधून येत नाही कारण ह्याला आहे ना ट्रॅपला असं ट्रॅपला ही नसतो आतमधून काढायला. हा बघा मंग्यादाला सुद्धा एक खेकडा आलेला हातामध्ये. बघा हा बघा छोटा खेकडा आलेला आहे. तुला आले असतील अजून खाली. काय नाही मला काढून घेतलं. मित्रांनो इथे सुद्धा दुसऱ्या ट्रॅप मध्ये एक खेकडा आलाय, फसलाय आतमध्ये. हा बघा तो थोडा साईज छोटी आहे त्याची. हा बघा वाटलं ना तुम्ही वाट लावली. घास आण तिचा, घास आण तो खाली आण. तर मित्रांनो आता हे आलेली आहेत खेकडी, थोडीफार 4-5 खेकडी झाली आहेत. बघूया अजून तिथे वरती सुद्धा एक ट्रॅप टाकलाय आम्ही. आता तिथे जातोय बघायला.
हा तिथे वरती एक आहे, त्या इथं वरती तिच्यावर कसं मजबूत येतात. तिथे वरती एक अजून टाकलेला आहे ट्रॅप, तिथे जातोय आता. बघूया त्याच्यामध्ये किती येत आहेत. 2 ट्रॅप मध्ये तर आलेत, एका ट्रॅप मध्ये 3 आणि ह्याच्यामध्ये 1, म्हणजे 4 खेकडे इथं झालेले आहेत. आता वरती जाऊया, बघूया. नको मंग्याच्या अशी गद्दारी नको करू. मित्रांनो इथे सुद्धा आलेले आहेत 2. एक खेकडा गेला, ऍक्च्युली तो आतमध्ये शिरला नव्हता, पकडतो वर पकड. पूर्णपणे आतमध्ये गेला नव्हता, तो बाहेरच होता, ह्या कड्यावर होता. तर इथे सुद्धा आलेले आहेत ही 2 खेकडे. ही बघा, त्याला हलवून घेतो. म्हणजे हा 3रा ट्रॅप आहे आमचा, त्याच्यामध्ये 2 खेकडे अजून आलेले आहेत. आता मोठे होते रांगेचे. घास परत बांधायला लागेल विशाल. तो हलवून नको. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती, खेकडी बाहेर काढण्याचा प्रॉब्लेम जास्त होतो. तिच्यापेक्षा मोठी होती. हा नाही नाही, त्याच्यामुळे खेकडी बाहेर काढण्याचा प्रॉब्लेम थोडा जास्त आहे. हा बघा, ही सुद्धा, हा सुद्धा खेकडा मोठा आहे खूप. हा बघा, विशाल एक काढतोय इथून अजून. चालला असता तो पाहिजे. तो मस्त होता, मोठा होता तसा. गेला असं चालला असता तो पाहिजे. म्हणून दिसलीच ना बाहेर म्हणजे मग अच्छा. भाई साहब, हा ट्रॅपचा काम आहे ना, एक काम करूया ना, तिला हा ट्रॅपचा काम आहे ना, 1 नंबर ट्रॅपचा काम आहे हा. jet टाकूया. मस्त खेकडे येतात त्याच्यामध्ये. पगोलीपेक्षा एकदम उत्तम असा, म्हणजे पगोलीपेक्षा एकदम उत्तम काम म्हणजे हे ट्रॅप एकदा टाकायचे आणि 1-2 तास बसायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खेकडी ती आलेली आतमध्ये फसून राहणार, ती बाहेर सुद्धा येणार नाही तशी, असा हा ट्रॅप बनवलेला आहे. माझ्या हातात लागतोय ते. इकडे आहे बघा, इथे ह्याच्यामध्ये कोलवे आले. हे बघा, हे विशाल अमितचे पोगले भाऊ. कोलंबे आल्यात 2. खेकडा तर काय आलेला नाही त्याच्यामध्ये, पण पाणी बघा, हा पार आहे आमचा मोठा पार. तर मित्रांनो, खरं तर आम्ही गेलेलो तिकडे, त्या साईडला गेलेलो तिकडे, म्हणजे पगोल्या वगैरे टाकायला, पण तिकडे माणसं पहिल्यांदा आले आधीच, आमच्या आधी. आणि मग आम्ही परत तिकडून इकडे आलो खाली. तर इकडे सुद्धा खूप खाली माणसं आहेत, खाली मंग्याद्या वगैरे सुद्धा खालीच आहे तिकडं. आणि म्हणून आम्ही इथे ती ट्रॅप आणलेली तेच खाली फक्त टाकलेत, आणि त्या ट्रॅप मध्येच खेकडे आम्हाला भेटले चांगले. तर अजून खेकडे मिळाली असती, पण आम्हाला म्हणजे तशी जागा मिळाली नाही बगोल्या वगैरे व्यवस्थित टाकायला. तरी पण ठीक आहे, आलेत थोडीफार खेकडी. बघूया अजून किती आहे. अजून पाणी तर अजून काय भरायला एकदम पूर्णपणे भरलेलं नाही अजून, भरायला. आत्ता इकडे वरती पाणी आलं आहे बघा, आता पाणी इकडे वरती यायला सुरुवात झाली. हा पार आहे इकडे, हा या पारातून आता इथे वरती पाणी यायला सुरुवात झाली. चला बघूया खाली जाऊन आता परत एकदा. हे बघा मित्रांनो, निवासने आता इथला ट्रॅप उचललाय आणि ह्याच्यामध्ये 3 खेकडे आलेले आहेत. 3. हा पहिल्यांदा जेव्हा इथे आलेलो ना, तेव्हा इथे 2 आलेली, आता परत ही 3 खेकडे आलेली आहेत इथे. हे बघा, बारकाच आहे. ठीक आहे, पण मस्त आहेत. तो मोठा आहे तिकडचा रे निवास. हा मोठा मस्त. हो आलेत 3. 3 2 5 झाली. हा, आणि आता विशालने तिकडे उचललाय ना, त्याच्यामध्ये सुद्धा 2 आलेले आहेत. हा एक आहे त्या तगडावर. हे बघा, हे बघा, हे ट्रॅप मध्ये आलेली खेकडे आहेत. ट्रॅप तुम्हाला सांगतो एकदम बेस्ट आयडिया आहे, पगोलीपेक्षा एकदम बेस्ट आयडिया आहे ह्याची, आपली ट्रॅपची. हे बघा, विशाल तिकडून आणतोय, विशाल सुद्धा आणतोय तिकडून खेकडे. बघा, ह्याच्यामध्ये 2 खेकडे आहेत. एक ठिकाणी झाला होता. हे बघा मित्रांनो, ही 2 खेकडे ह्याच्यामध्ये विशालने तिकडे घेऊन आलाय. हे बघा, अजून 2 ट्रॅप हे करायचे आहेत, उचलायचे आहेत, तिकडे पाठीमागे आहेत. आरामात. तर मित्रांनो, आता ती ट्रॅप मध्ये भेटलेली खेकडे मी काढतोय आणि आता इथून घरी जायचा प्लॅन आहे, कारण पाणी पण आता ओटी लागली पाण्याला. हे बघा, इकडून हे पुरं आता पाणी ओवटलं आहे इकडचं.
हे बघा हे विशाल काढतो आता इकडून. जो चावायचा कोण मंगायचा अरे शिंगटी. हे बघा, ह्या 2 ट्रॅप मध्ये आलेली, 2 ट्रॅप मध्ये अजिबात काहीच नव्हतं आता. त्यानं बाहेर पडा नाही चान्स रे. बाहेर नाही पडते एकदा हात गेला बाहेर हे बघा, ह्याच्यामध्ये 3 खेकडे आहेत. तर मित्रांनो खाजनातून घरी आलोय, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय आणि खेकडे काय एवढी मिळाली नाहीत, परंतु ठीक आहे थोडीफार मिळाली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.